मन मंदिरा गजर भक्तीचा भागवतातूनच निघतो। ऋषभदेव हे ज्ञानी परमहंस होते। भागवतामध्ये 2 परमहंस आहेत, एक ज्ञानी परमहंस आणि दुसरे सांगितले भागवत परमहंस। ज्ञानी परमहंस ऋषभदेव, भागवत परमहंस म्हणजे जड भरत। ऋषभदेव हे भगवंताचे 24 अवतारापैकी एक अवतार आहेत। ऋषभदेव एवढे अधिकारी महात्मा होते, त्यांनी स्वतःच्या स्थूल देहाला तर पवित्र केलंच होतं, सूक्ष्म देहाला सुद्धा पवित्र केलं होतं। सूक्ष्म देह हा प्रत्येकांचा पवित्र असतोच, पण स्थूल देह हा दिसणारा देह प्रत्येकांचा पवित्र असतो असं नाही। अहो, त्यांच्या देहापासून निसर्ग केलेल्या मालाला सुद्धा सुगंध प्राप्त होत होता, विष्ठा। त्यांच्या विष्ठेला सुगंध होता। आजच्या घडीला ऋषभदेव कुठं आहेत हे जर त्या काळी ओळखायचं ठरलं तर त्यांच्या विष्ठेचा सुगंध मैलोनामल पसरायचा। ज्यांच्या देहाच्या विसर्ग केलेल्या मालाला सुद्धा एवढी पवित्रता येत असेल, विचार करा ते वृषभदेव सर्वांगाने पवित्र किती असतील, ज्यांच्या विष्ठेला सुगंध असावा, त्यांचा देह किती पवित्र असेल। इंद्राने आपली जयंती नावाची कन्या त्यांना अर्पित केली। वृषभदेवांचा विवाह झाला आणि त्यांना 100 पुत्र प्राप्त झाले। त्यापैकी 181 जण हे कर्म मार्गाचे प्रवर्तक बनले। आता तुम्ही पुत्र मोजा, 100 पुत्र, ऐकताय ना, जागे आहात ना? आता पुत्र मोजा। वृषभदेवांना 100 पुत्र झाले, त्यापैकी 81 जण कर्म मार्गाचे प्रवर्तक बनले। किती राहिले? 9 जण 9 खंडाचे अधिपती झाले। किती राहिले? 9 जण योगेश्वर स्वरूपामध्ये प्राप्त झाले। म्हणजे तुम्ही जर नवनाथ पारायण जर करत असाल तर त्यामध्ये नवनारायणांचा विचार येतो, पण ते नवनारायण ज्या मूळ पुरुषांचे अवतार आहेत ते नवनारायण कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस आणि करभाजड हे नवनारायण झाले। 81 जण कर्म मार्गाचे प्रवर्तक बनले, 9 जण 9 खंडाचे अधिपती झाले, 9 जण योगेश्वर स्थितीला प्राप्त झाले। आता राहिले किती? माझ्या काउंटिंग मध्ये तर काही घोळ नाही ना? 9 जण 9 खंडाचे अधिपती झाले, 9 जण योगेश्वर स्थितीला प्राप्त झाले, 81 जण कर्म मार्गाचे प्रवर्तक बनले। 81 9 89 किती? 90। 9 जण 9 खंडाचे अधिपती झाले, किती? 99। राहिला किती? एक राहिला, तो म्हणजे राजा भरत। भरताने 10,000 वर्ष राज्य केलं। जेने दिग्मंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी। त्याचं कर्तृत्व एवढं सांगितलंय, ज्याने दिग्मंडळ जिंकिले, ज्याने 10 दिशांवरती राज्य केलं, 10 दिशा ज्याने जिंकल्या, सगळ्या लोकांमध्ये ज्याचं राज्य होतं, समुद्र वलयांकित राज्य केले, समुद्रासह पृथ्वीवरती ज्याचं राज्य होतं, नानाविध भोग भोगिले, त्याने नाना प्रकारचे भोग भोगिले, जे स्वर्गातील देवादिकांना सुद्धा प्राप्त झाले नाहीत, अशा भोगांचा आस्वाद राजा भरताने घेतला। बर, भोगांचा आस्वाद घेतला म्हणजे तो भोगी होता का? नाही। आधी कर्तृत्व सांगितलंय, जेने दिग्मंडळ जिंकिले, समुद्रासह पृथ्वीवरती त्याचं राज्य होतं। आधी कर्तृत्व सांगितलंय, पराक्रम सांगितलंय, आणि नंतर त्याचं भोक्तृत्व सांगितलंय, म्हणजे त्याने विषय सेवन केले। एवढं सगळं भोगत असताना हजारो पत्न्यांनी याचा संसार थाटलेला होता,
आणि विशेष त्याच्या सगळ्या पत्न्या ह्या पतिव्रता होत्या. राजा भरताच्या सगळ्या पत्न्या पतिव्रता होत्या. अनुकूल स्त्रिया पवित्र, अनुकूल मंत्री स्वतंत्र. बरं, याचे सगळे मंत्री जे होते ते विश्वासू होते, विश्वासघात करणारा एकही नव्हता. मुलं जे होते ते सगळे आज्ञाधारी होते. राजा भरताचं राज्य आणि राज्य व्यवस्था जर पाहिली, सगळं एवढं व्यवस्थित होतं, कशाचीच कमतरता नव्हती. सगळ्या राजवैभवाचा भोग घेत असताना शेवटी मनामध्ये त्याच्या वैराग्य उत्पन्न झालं. सगळ्या राजवैभवाचा त्याने त्याग केला. पुलह मुनीच्या आश्रमामध्ये गंडकी मातेच्या तीरावरती त्याने एक छोटीशी पर्णकुटी बनवली आणि शेवटच्या क्षणाला उद्धार करून घ्यावा म्हणून भगवत साधना करू लागला. हे पहा, त्यानेच त्यागलंय, ज्याने भोगलंय. ज्याने भोगलंच नाही त्याने त्यागलंच नाही. काही गावांमध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात, महाराज आमचा हा पोरगा बर का, आणखीन याने लग्नच केलं नाही. म्हणलं दिलीच ना संकोनी पोरगी. ब्रह्मचारी 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 कुठपर्यंत उड्या मारतात. जोवरी तोवरी वैराग्याचे गोष्टी, जोवरी सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही बापा. वैराग्याच्याच गोष्टी तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो एखादी सुंदर स्त्री तरुणी पाहत नाही. अरे तुला दिलीच नसतील, करायचा प्रश्नच नाही ना. संपूर्ण राजवैभवाचा त्याग एका क्षणामध्ये करून टाकला आणि भगवत साधना करण्यासाठी गंडकी मातेच्या तीरावरती एक छोटीशी पर्णकुटी बनवली आणि तिच्यामध्ये भगवत साधना करू लागला. पण एक दिवस स्नानासाठी गंडकी मातेमध्ये गेला. गेल्याच्या नंतर आता तीर्थामध्ये सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, ज्यावेळी तुम्ही आषाढीला जातात, चंद्रभागेमध्ये प्रवेश करता, कार्तिकीला आळंदीला गेल्याच्या नंतर इंद्रायणीमध्ये प्रवेश करता, ज्यावेळी तीर्थामध्ये स्नानासाठी जातो त्यावेळी डायरेक्ट त्याच्यात पाय घालायचे नाहीत. आधी दर्शन करायचं तीर्थाचं, मग तीर्थामध्ये उतरायचं. बरं, गेल्याच्या नंतर आधी आंघोळ करत असताना काही नियम आहेत. नाक दाबायचं, 3 उड्या मारायच्या खाली, याला प्रायश्चित्त म्हणतात. नाक दाबायचं, खाली बुडी मारायची आणि थोडंसं थांबायचं 4-5 मिनिटं. 4-5 मिनिटं थांबला आणि तो वर आला. असं काही करू नका, 1-2-3 सेकंद खाली थांबायचं. 3 वेळा असं करायचं प्रायश्चित्त. थोडंसं थांबलं, काय होतं, तीर्थामध्ये बुडी घेत असताना थांबायचं काय आहे, आपल्या शरीरातलं पाप असतं ते बाहेर येतं. पाप हे हलकं असतं. असं म्हणतात, हलक्या ज्या वस्तू असतात ह्या पाण्यावरती लवकर तरंगतात. आपल्या अंतःकरणातलं पाप हलकं वरती निघतं, पाण्यावर तरंगतं. आपण थोडंसं थांबलो की ते पाण्याच्या प्रवाहामध्ये पुढे निघून जातं. आपण पटकन खालून वरती आलो तर वरती निघलेलं पाप पुन्हा डोक्यावर बसतं. असं 3 वेळा करायचं आणि नंतर अर्घ्य द्यायचं. ओंजळीत पाणी घ्यायचं, समोरून टाकायचं. हे अर्घ्य देवाला असतं. पुन्हा पाणी घ्यायचं, पाणी मधून सोडायचं ओंजळीच्या. हे अर्घ्य संतांना आहे. पुन्हा पाणी घ्यायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने सोडून द्यायचं. हे अर्घ्य पितरांना आहे. राजा भरताने पाण्यामध्ये प्रवेश केला, हातामध्ये पाणी घेतलं. अर्घ्य देण्यासाठी ज्यावेळी पाणी घेतलं तेवढ्यामध्ये त्या जंगलामध्ये एक आसन्न प्रसवा हरिणी, जिचा प्रसूती काल सवळ आलेला होता, जिला प्रसव वेदना चालू झाल्या आणि तेवढ्यामध्ये त्या आसन्न प्रसवा असलेल्या हरिणीने कानावरती सिंहाची कर्ण कर्कश गर्जना ऐकली. जीवाच्या आकांताने तिने घेतली. नदीच्या या बाजूकडून त्या बाजूला तिनं प्रवेश करण्यासाठी ज्यावेळी उंच उडी मारली, वेदना असह्य झाल्या. तिच्या पोटातील गर्भ खाली गळाला, तो पाण्यात पडला आणि ती हरिणी नदीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन मरण पावली, खाली पडली ती. पण जो गर्भ होता तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्याच्या प्रवाहाने
ओंजळीमध्ये पाणी घेत असताना राजा भरताच्या हातामध्ये तो गर्भ आला. हातामध्ये काय आहे पाहिलं तर ते हरणाचं पाडस जिवंत दिसलं. जिवंत पिलाकडे पाहून मनातली दया करुणा जागी झाली. हे पहा, दया ही तारक आहे, पण दयेनंतर होणारा मोह मात्र मारक आहे. संपूर्ण प्रपंचाची आस तर हे मरून जाईल पाण्यामध्ये, याला एखादा वन्य प्राणी खाऊन घेईल. हे माझ्या हातामध्ये आलंय याचा अर्थ हा काहीतरी दैवी चमत्कार असावा. माझ्या हातामध्ये हे पिल्लू आईच्या गर्भातून डायरेक्ट माझ्या हातामध्ये पडलंय, याचा अर्थ ही माझी जबाबदारी असावी. आता याचं पालन पोषण मी केलं पाहिजे. हरणाला आपल्या आश्रमामध्ये आलं. ज्यावेळी भगवत साधना करायचं ना, देवपूजेच्या वेळेस ते हरण जवळ येऊन बसायचं. मग हरीच्या जोडीला आता हरिण सुद्धा दिसू लागलं. गंध उगाळला की देवाला लावायचा, एक टिपका हरणाला लावायचा. वनातून फुलं तोडून आणायचे, फुलाच्या माळा करायच्या, देवाला हार अर्पण करायचा आणि एक हार हरणाच्या गळ्यात घालायचा. 4 हार हरणाच्या 4 पायामध्ये घालायचे. त्याने छोटे छोटे घुंगर हरणाच्या पायामध्ये बांधले. भगवत भजन साधना करत असताना हरीच्या बरोबर हरिण सुद्धा येऊ लागलं. मध्ये माळ ओढत असताना कधीच हरणाने यावं, त्याच्या अंगाला अंग घासावं, कधी त्याच्या मांडीवरती बसावं, याने त्याला अंजारावं, गोंजरावं, माळ बाजूला ठेवावी, त्याच्यावरतीच प्रेम करावं. आता हरीचा जो काळ होता, जो वेळ माळ्यामध्ये जायचा, जप करण्यामध्ये जायचा, तो काहीसा वेळ त्या हरणामध्ये जाऊ लागला. शेवटी राजा थकला आणि एका जागी अंतिम क्षणाला पडला. एकच चिंता, या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. हरणाला जणू आपलं पुत्र समजू लागले, पुत्रासारखंच त्याचं पालन करू लागले. हरणाला वाटायचं हाच आपला बाप आहे, हीच आपली आई आहे. हरीणही त्यांच्याशी तितकंच प्रेम करायचं. अंतम काळीच्या क्षणाला फक्त हरणाचं स्मरण होऊ लागलं. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. एक दिवस आपल्यासारख्या कळपांमध्ये दिसणाऱ्या त्या हरणांसोबत हे हरिण मिसळलं, निघून गेलं. शेवटच्या क्षणाला हरी हरी म्हणायचं सोडून राजा भरत फक्त हरिण हरिण करू लागला. आणि अंतिम क्षणाला ज्यावेळी त्याने देह ठेवला, त्यावेळी स्मरणामध्ये हरी नव्हता, तर हरिण होतं. संपूर्ण राजवैभवाचा त्याग केलेला राजा अंतिम क्षणाला हरिण हरिण म्हणून त्याची जी गती प्राप्त झाली त्याला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, 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 भरत राजा हरणी गर्भा गेला.
आसक्ती नाडली आणि त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला. मग महाराज, आतापर्यंत केलेली भगवत साधना ही वाया गेली का? कोणी असाही विचार करेल, अहो सगळ्या राजवैभवाचा त्याग ज्याने केला, अंतिम क्षणाला पर्णकुटीमध्ये राहिला भगवत साधना करत, काय देवाने त्याला गती दिली? हरणाच्या जन्माला गेला. अरे त्याग जरी राजवैभवाचा केला, पण अंतिम क्षणाला तुमची मती काय विचार करत होती यावरून तुमची पुढची गती ठरत असते. तुम्हाला माहितीये, आपण फोटो काढत असताना ज्यावेळी आपल्या समोर कॅमेरा असतो, फोटो काढत असताना आपण सगळ्या तयारीशी फोटो काढतो. पूर्वीचे कॅमेरे, आता मोबाईल मध्ये लगेच फोटो निघतो, दिसतानाच निघतो, आधी दिसत तो निघतोय कसा. पण पूर्वी ते कॅमेरामन कॅमेराचा फ्लॅश चमकवायचे, त्यामध्ये जसा फोटो आलेला असेल तो फोटो असेल तसे सिलेक्ट केला जायचा. त्यामध्ये डोळे झाकलेले तर झाकलेलेच, त्यामध्ये काहींचे दात दिसते तर दिसतात, काही इकडे पाहते तर इकडेच पाहते. पूर्वी फोटो काढत असताना खूप तयारी करावी लागायची. आपण फोटो काढायला गेल्यानंतर ते स्टुडिओमध्ये ते फोटोग्राफर आपली तयारी करून घ्यायचे. इकडे बघा, तिकडे बघा, मान थोडीशी अशी करा, अशी करा, एक हात जरा समोर घ्या, हा हात थोडासा पाठीमागे घ्या. सगळी तयारी झाली. नेहमीप्रमाणे सूचना, जरा जरा बरं, तेही आपल्याला त्याने सांगावं. एवढे आपल्याला वाईट दिवस आलेत का? तेही कॅमेरामनने सांगावं, जरा एक विचार करा. ते म्हणतात, हा स्माइल प्लीज, जरा हसा. एक सेकंद जर आपण हसला आणि त्यावेळेस जर फ्लॅश उडाला तर फोटो किती गोड निघतो. एक सेकंदामध्ये आम्ही हसलो तर फोटो आमचा खूप छान निघतो. विचार करा, सेकंदाचा जर हसू आम्हाला छान फोटो देत असेल, जीवन किती सुंदर आहे. अरे आयुष्यभर हसत राहणार. आनंद या जीवनाचा सुगंध तरी तरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध तरी तरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध तरी तरवळावा. आनंद सुगंध परी तरवळावा. तारातला सूर जैसा होता तुम्ही ओघळावा. तारातला सूर जैसा होता तुम्ही ओघळावा. जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आयुष्यभर हसत राहा. ज्यांना जीवनातलं हे रहस्य कळतं ना, तेच म्हणतात या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जीवनाचं रहस्य ज्यांना कळालं त्यांचे उद्गार येते, आणि जे जीवनाला कंटाळलेत, वैतागलेत, त्यांचे उच्चार असतात, यमा पत्ता हरवला की काय, कुठं हरवली चिठ्ठी. जीवनाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर फक्त हसत राहा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुमच्या मेमरी कार्ड मध्ये काही असू द्या, किती दुःख असू द्या, पण कथेमध्ये आल्यानंतर तुमचे डिस्प्ले जरा हसरे ठेवत जा. मेमरी कार्ड मध्ये काही असावं, पण डिस्प्ले वरती काय असावं हे मॅनेज केलं पाहिजे. काही लोक अख्खं मेमरी कार्ड चेहऱ्यावरती घेऊन फिरतात. पडलेले चेहरे पाहिलं की लोकांना असं वाटतं आत्महत्या केलेली बरी. अरे आपला चेहरा असा वाटावा, असावा
एवढा हसरा असावा. बरी माणूस काळा सावळा असेल पहा, तो जर हसत असेल तर माणूस देखणा दिसतो, काळा सावळा असू द्या. पांडुरंग गोड दिसण्याचं कारण तेच आहे, काळा आहे पण हसतो. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. माणूस सहज म्हणतो काळा सावळा आहे पण पांडुरंगासारखा दिसतो का? त्याच्या मुखावरती हसू असतं. जीवन जगावं असं की मुखावरती हास्य असावं. आपल्या पायाकडे पाहून लोकांना वाटतं अरे वा, जगावं तर असं जगावं, याला जीवन म्हणतात. आत्महत्या करणाऱ्याला सुद्धा तुमच्याकडे पाहून जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, असं माणसाचं जीवन असावं. तो कॅमेरामन आपल्याकडून सगळी तयारी करून घेतो. अशी उभी राहा, तशी उभी राहा, जरा हसा. 10 मिनिटं झाली तयारी करून, तेवढ्यामध्ये आता कॅमेरामन समोर कॅमेऱ्याकडे गेला ना, आता फोटो क्लिक करणार. तेवढ्यामध्ये या माणसा समोर असा ज्याचा फोटो काढायचा आहे, उभ्या राहिलेल्या माणसाच्या नाकावर माशी येऊन बसली. त्याने अशी नुसती हुसकून लावण्याचा प्रयत्न केला पण माशी काय उठाना. असं करतोय पण माशी निष्ठावंत भाव, काहीही झालं तर नागपूर काय सोडणार नाही. मग त्याने अशी हाताने हुसकावण्याचा प्रयत्न केला. तिकडे कॅमेरामन म्हटला रेडी. याने हात हुसकायला माशीला आणि त्याने फोटो काढायला एकच वेळ झाला. फ्लॅश उडाला गेला, क्षणचित्र टिपल्या गेलं. मला सांगा, ज्यावेळी फोटो त्याच्या हातात आला, फोटो 10 मिनिटाच्या तयारीप्रमाणे येईल का ज्यावेळी फ्लॅश उडाला त्याप्रमाणे येईल? ज्यावेळी फ्लॅश उडाला, सामान्य कॅमेरा जर हे तत्व सांभाळतो, फ्लॅश उडता क्षणी, फोटो काढता क्षणी जे असेल ते टिपणं कॅमेराचं वैशिष्ट्य आहे. सामान्य कॅमेरा जर हे सांभाळत असेल तर ईश्वरी सृष्टीचा नियम आहे. परमात्म्याने सुद्धा कॅमेरे बसवलेत, आपल्याला ते भलेही दिसत नसतील. आयुष्यभर तुम्ही काही करा, अंतिम क्षणाला तुम्ही काय विचार करतात? परमात्मा फोटो काढून घेतो आणि त्या फोटोमध्ये जे निघालेलं असेल आपल्या मतीप्रमाणे आपल्याला पुढची गती मिळत असते. नाही तर लोक म्हणतात अरे भर एकादशीच्या दिवशी माणूस मेला. अरे एकादशीच्या दिवशी मेला तो पण सारं चिंतन त्याचं जनावरा ढोराचं होतं. पुढचा जन्म मनुष्याचा मिळेल कसा? लोक म्हणतात आयुष्यभर कधी एकादश केली नाही, कधी पंढरपूरला गेले नाही, मरायच्या टायमाला पंढरपूरला गेला आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मेला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लांब लांब शिंगाच्या म्हशी सुद्धा मरतात पंढरपूरच्या. तुम्ही आहात कुठे, आयुष्यभर काय केले याला महत्व नाही. अंतिम क्षणाला तुमची मती काय विचार करत होती? अंतिम क्षणाला एक हरणाची आसक्ती नाडल्या गेली आणि पुढचा जन्म हरणाचा मिळाला. पण हरणाच्या जन्माला आल्यावर सुद्धा मागच्या जन्मातले भक्तीचे संस्कार त्याच्या या हरणाच्या योनीमध्ये सुद्धा दिसत होते. अहो हरिण एकादशीच्या दिवशी कावळं कवळं गवत सुद्धा खात नव्हतं. आपण साबुदाणा वड्यावर भागवलं तरी ठीक आहे, दिवसभर चरत जा पण एकादशी धरत जा. एकादशी करा. संतांनी आपल्याला मोकळीक दिली, काय खायचं तर खा पण एकादश मात्र धरा. हरणाच्या जन्माला गेलं पण हे हरिण एकादशी करायचं, हरणाच्या कळपापासून अलिप्त राहायचं, मनन करायचं, चिंतन करायचं. मागच्या जन्मामध्ये आपल्याकडून एक चूक घडली, ती चूक त्याला या जन्मामध्ये सुद्धा ठसत होती. मागच्या जन्मातले भक्तीचे संस्कार याही जन्मामध्ये होते, कारण संस्कार आहेत ते जे काही केल्या कशानेही सुटत नाही, तुटत नाही, त्याचे नाव संस्कार आहेत. एकदा एका पोरीचं मराठी व्याकरण कच्चं होतं आणि तिला एक मराठी व्याकरण शिकवणारा शिक्षक ठेवला. म्हणजे पोरीचं लग्न करायचंय, काही झालं की पोरगी नुसती म्हशीसारखी हा हा करते. हा असं करशील का, हा तसं करशील का. मास्तर म्हणे वगारी सारखी हा हा का करते कशाला बी. म्हणे त्याच्यासाठी तुम्हाला आणले, हिचं लग्न करायचंय आणि हिला कशालाही जरा शब्द थोडेसे शुद्ध शिकवा. म्हणे लग्न होईल, लोक नाव ठेवतील, पोरीच्या आई वडिलांनी काय हे शिकवलं का. त्या सरांनी सांगितलं बाळा लग्न होईल तुझं, असं गावढळ सारखं बोलू नये, कुठल्याही गोष्टीला हा नाही म्हणायचं, हो म्हणायचं. होय काय म्हणायचं म्हणा.
काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? होय. म्हणशील ना? म्हणे म्हणशील ना? ती म्हणे हा. याला संस्कार म्हणतात. जो कशानेही मिटत नाही त्याचं नाव संस्कार आहे. संस्कार आहेत ते मागच्या जन्मातले काय याही जन्मामध्ये दिसतात. अचानक भजन चालू असतं. भजन चालू असलं की माणसाच्या मुखातून शब्द येतात, हातावरती हात आदळतो, टाळी वाजल्या जाते, आपोआप भजन होतं. हा देखील आपल्या मागच्या जन्मीतला एक संस्कारच आहे, जो कशानेही मिटत नाही. काहीचे संस्कार चांगले असतात, काही वाईट असतात. आपल्याकडे एक म्हण म्हणतात, जितेची खोड मेल्याशिवाय सुद्धा जात नाही. कशी जात नाही ऐका. एकदा एक राजा असा फेरफटका मारण्यासाठी फिरत होता. त्याला रस्त्यामध्ये एक भिकारणीची पोरगी दिसली. भिकाऱ्याची पोरगी रस्त्यामध्ये ती गाडी थांबली. राजाची भीक मागू लागली. राजाने तिच्याकडे पाहिलं. ती एवढी सुंदर होती, देखणी होती, स्वरूपवान होती. राजाने तिच्याकडे पाहिलं. म्हटला, का ग एवढी सुंदर आहेस तू, एवढं रूप तुला देवाने दिलंय, तुला भीक मागायला लाज नाही वाटत? ती म्हणे, माझी जातच भिकारी, लाज कशाला मानावी त्यामध्ये. राजा म्हटला, का ग एवढी सुंदर तू दिसतेस, तू तर एखाद्या राजाची राणी असावी. एक काम करतेस, माझ्यासोबत लग्न करतेस का? पोरगी होती भिकारीची, पण ऍटिट्यूड किती पहा तिचा. ती पोरगी म्हणते, तुझी हिम्मतच कशी काय झाली मला मागणी घालायची. राजाला वाटलं, हाय भिकारीची, पण काय याच्यामध्ये काय अहंकार आहे. ती म्हणे, हे बघ, माझ्याशी जर लग्न करायचं असेल तर माझ्या बाबांना जाऊन भेट. तिच्या बापाकडे गेला. काका, तुमची पोरगी मला पसंत पडली, तेवढी मला देता का? बाप म्हणतो, काय हरकत नाही बाबा, पण पोरीची काय इच्छा आहे विचारावं लागेल. राजा म्हणतो, पोरगी तर पोरगी, बाप तर बाप, हाय भिकाऱ्याची, पण यांच्यामध्ये अहंकार तर राजघराण्यातले दिसतोय. म्हणे तिला विचारले, तिनं सांगितले बाबाला विचारा म्हणून इथपर्यंत आलं. बापाची छाती जरा फुगून आली, कॉलर टाईट झाली भिकाऱ्याची, अंगावरती मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं. बापाच्या लक्षात आलं, अरे राजाचा पोरगा मागणी घालण्यासाठी आला, माझी पोरगी भिकारी नसताना सुद्धा या भिकाऱ्याकडे बापाकडे तिनं पाठवलं. अहंकार, अभिमान वाटला त्याला त्या पोरीचा. आणि त्याला नाही, कुठल्याही बापाची किमान इच्छा एवढीच असते, पोरीने आयुष्यामध्ये मनासारखं सगळं करावं. म्हणेल त्याच्याशी मी तिचं लग्न लावून देईल, पण लग्नाच्या वेळी पोरीने माझा निर्णय घेतल्याशिवाय लग्न करू नये. विनंती असेल माझी, पळून जाऊन लग्न करू नका. कारण पळून गेल्यानंतर धड सोयरे धायरे विचारत नाहीत, मायबाप सुद्धा पुसत नाहीत. पळून लग्न करून गेलेल्या पोरीला परत जर त्या नवऱ्याने सांभाळलं नाही तर पुन्हा माहेर म्हणून येण्यासाठी 4 दिवस राहण्यासाठी तिला माहेर पण जगामध्ये शिल्लक राहत नाही. विनंती असेल माझी, आपल्या बापाचा विचार घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. बापाचं मन भरून आलं. म्हणे, काय हरकत आहे, जर माझी आता काहीच हरकत नाही, मलाही तुम्ही पसंत आलात आणि तुम्हाला जर माझी मुलगी पसंतच आली असेल आणि भिकारी असून जर आमचा स्वीकार तुम्ही करत असाल तर मी लग्नाला कशाला नकार देऊ. लग्न थाटामाटात पार झालं. 16 संस्कार झाले, सोहळे झाले, सगळं झाल्याच्या नंतर 15-16 दिवस झाले. आणि एक दिवस त्या राजाच्या बहिणीने म्हणजे या पोरीच्या ननंदांनी तिची चेष्टा करायला सुरुवात केली. आता ही होती राजाची राणी, पण हिच्या जुन्या भिकारणीच्या सवयी काही मोडल्या नव्हत्या. पंचपक्वानाचं ताट भरून यायचं, पण हिला ते गिळतच नव्हतं, नरड्याच्या खाली उतरतच नव्हतं. जेवणाचं पंचपक्वानाचं ताट भरून आलं ताज की न कॉट खाली लोटायचं, पलंगा खाली लोटायचं. आणि 4-5 दिवसांनी शिळ्या भाकरी झाले की कडाकड फोडून खायची. होती राजाची राणी, पण स्टेटसचा विचार करत नव्हती, चांगलं गिळतच नव्हतं तिला. ननंदीने जावांनी तिची चेष्टा करावी. एक दिवस सगळ्यांनी तिच्या भोवती गारडा घातला आणि सगळ्या तिला म्हणतात, का ग आल्यापासून तू काही नावच घेतलं नाहीस, नाव घे की. ती थोडीशी लाजली, आणि नाव घेताना लाजायचं असतं. आता तुम्ही लाजतात, पण मला कथा कीर्तनात रोजच घ्यावं लागतं, मला सवयच झाली, त्यामुळे मी काय लाजत नाही. नाव उखाण्यात घ्यावं लागतं. तुम्ही सणासुदीला घेतात त्यामुळे उखाण्यात घेतात, आमचं कथा कीर्तनात घ्यावं लागतं त्यामुळे आम्ही सरळ सरळच घेतो.
नाव घेताना ती थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. आता तिनं विचार करायला पाहिजे होता, खरं तर आता मी राजाची राणी आहे, आता भिकाऱ्याची पोरगी नाही. आता नाव त्याही स्टेटसचं असावं, त्या उच्च स्तराचं असावं. पण जुने संस्कार काही केल्याने मिटत नाहीत. ती नाव घेऊ लागली. गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय. काय लक्ष देऊन ऐकतात ग? कथा जर एवढी लक्ष देऊन ऐकली तर खरंच उद्धार नाही का व्हायचा? धुंदुरी कारी सारखं तुम्हाला विमान न्यायला येईल. गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय. सार्वभौम सम्राटाची बायको नाव घेते भाकर वाढग माय. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. मूळ संस्कार हे कशाने काही केले मिटत नाहीत. मागच्या जन्मातले चांगले भक्तीचे संस्कार होते. हरणाचा जन्म प्राप्त झाला म्हणून काय झालं? याही जन्मामध्ये ते भगवत भक्तीचे संस्कार दिसत होते. एक दिवस कालिंजर पर्वतावरती उड्या मारत असताना पाय घसरला. हरण पर्वतावरून खाली कोसळलं आणि मरण पावलं. पुढचा जन्म प्राप्त झाला तो ब्राह्मण कुळामध्ये, अंगिरस गोत्रामध्ये, ब्राह्मणाच्या घरी. जुळे जन्माला आले, एक मुलगा आणि एक मुलगी. पहिला भरत, नंतर हरणाचा जन्म प्राप्त झाला आणि आता ब्राह्मण कुळामध्ये अंगिरस गोत्रामध्ये जड भरत स्वरूपाने जन्मास आले. एक मुलगी जन्माला आली, मुलगा जन्माला आला आणि आई मरण पावली. वडिलांनी सांभाळ केला. 3 सावत्र भाऊ होते. 12 वर्ष झाले. आता उपनयन करायचंय, गायत्री मंत्राची दीक्षा द्यायची. पण एक गायत्रीचा मंत्र म्हणायला जड भरतानी 6 महिने लावले. येत सगळं होतं, पण परेच्छा प्रारब्धाने जगतात. आपलं ज्ञान जगाला सांगायचं नाही, भक्तीचा आनंद आपल्याला पुरेपूर घ्यायचा आहे. जगामध्ये वेड बनून राहायचंय. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. काही लोक असतात पा भोळ्यासारखं जीवन जगतात. भोळे असतात पण हे भोळे कशाचे? गाभोळे गाभोळे. कीर्तनाला येत असताना लोक तसेच मळकट कळकट कसे बी कपडे घालून चलत येत. कुठे चालले कीर्तनाला आणि अशी मळकट, कोण पाहतय तिथं? तसेच कळकट मळकट कसे बी येऊन बसल्याच्या नंतर अहो जरा स्वच्छ येत जा, चांगले कपडे घालत जा. कथेमध्ये कीर्तनामध्ये परमार्थात संसार नीटनेटका करता. परमार्थ सुद्धा नीटनेटका करायला काय हरकत आहे का? व्यवस्थित असावा. कपडे बिपडे जुने का असाना, व्यवस्थित धुतलेले, इस्त्री मारलेले, मळलेले, फाटलेले, तुटलेले, पारुसेच तसे कपडे नसावेत. त्यांना म्हटलं की असं करा. नाही आपल्याला काय वारकऱ्याला भोळ कामे. म्हटलं 7-12 करा नावावर माझ्या. मग भोळे येत ना तुम्ही, 7-12 करा ना. हे भोळे कशाचे? हे गाभोळे आहेत, गाभोळे. जड भरत भोळेपणाने जीवन जगतात. ज्ञान जगाला दाखवायचं नाही. 6 महिने मन मंदिरा गजर भक्तीचा.